आमदार संजय गायकवाड यांच्याकडनं जे आकाशवाणी येथील आमदार निवास आहे तिथल्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली। कारण म्हणजे एकूणच निकृष्ट जेवणाचा दर्जा आणि शिळं अन्न मिळाल्यामुळे ही सगळी मारहाण झाल्याचं संजय गायकवाड यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे। मी सध्याला त्याच कॅन्टीनमध्ये आहे जिथनं संजय गायकवाड यांच्याकडनं हे अन्न जेवण मागवण्यात आलेलं होतं। एकूणच कुठेतरी आक्षेप हा दर्जावर या जेवणाचा घेण्यात आलेला आहे। मागील अनेक वर्षांपासून एकच कंत्राटदार आहे जो या संदर्भात जो अन्न जो आहे तो पुरवताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। सध्याची जर का परिस्थिती पाहिली तर कुठेतरी अस्वच्छ हा सगळ्या अन्न जिथे बनवलं जातं हे जे किचन आहे हे असल्याचं सांगण्यात आलेलं होतं। आपल्यासोबत इथले काही कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याशी इथं बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। काल रात्री इथे जी घटना घडली तेव्हा तुम्ही होता तिथे? नहीं, नेमकं संजय गायकवाड म्हणता आहेत की निकृष्ट दर्जा होता अन्नाचा। नो आइडिया सर, मैं नहीं था, मैं अभी आया हूँ देखते। इथे आपण बघू शकतोय की यांना म्हणायचं आहे की आप थे काल होता का? कल मैं छुट्टी था साल। कल छुट्टी था, अच्छा ठीक आहे। इथे अजून काही कर्मचारी आहेत, तिथे बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। काल जे घटना घडली तुम्ही होता इथे, काय नेमकं? नहीं था मैं। खाना अच्छा नहीं दिया आपकी तरफ से, सड़ा हुआ खाना था। अच्छा खाना अच्छा था, और पर आमदार साहब तो बोल रहे कि नहीं था करके। आपण इथे बघू शकतोय कर्मचारी म्हणतायत की अन्न आम्ही हे चांगलं दिलेलं होतं। एकूणच आमदारांकडनं आरोप झाल्यानंतर कुठेतरी सारवासारव जी आहे ती आपल्याला इथं होताना पाहायला मिळते आहे। आपण इथे मॅनेजर आहेत त्यांच्याशी इथं बातचीत करण्याचा प्रयत्न करूया, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नाबद्दल। कल जो वाक्य हुआ इथे एकूणच अन्न हे खराब दर्जाचं मिळालं असा आरोप जो आहे तो आमदारांनी केला आहे, काय सांगाल? भाई कुछ नहीं बोल रहे, बोलने का नहीं, बोलायचं नाही आहे? नहीं काय कारण? आमदारांना जेवण खराब गेलेलं आहे असा आरोप त्यांच्याकडनं तुमच्यावर करण्यात आलाय। कुछ बोलने का नहीं, हमने कुछ कोई कमेंट्स करने का नहीं है, जो भी है बाद में देखेंगे। कमेंट नहीं करना है माने हम पूछ रहे हैं, हम लोग कुछ बोलने का नहीं सर, अभी कुछ बात ही नहीं करने का हम लोग उसके बारे। बात क्यों नहीं करने का वही मैं पूछ रहा हूँ आपसे। ठीक है आप रीजन बता दीजिए, मैं आपसे नहीं पूछता हूँ, रीजन तो बता दीजिए। नहीं कुछ नहीं, बात ही नहीं करने का, बस खत्म हो गया। वही ना, बात क्यों नहीं करना है वो बात नहीं करने का सर। हाँ, मेरे को उसके बारे में कुछ मालूम ही नहीं, तो मेरे को क्या बोल सकते हैं मैं इसके बारे में? ऐसा बताइए ना तो ठीक आहे। तर एकूणच जर पाहायचं तर काही जणांची सुट्टी होती असं इथं सांगण्यात येत आहे। अजून काही कर्मचारी आहेत, काल तुम्ही होतात का? काय नेमकं झालं? 10 वाजता निघालं होतं। पण अन्न हे निकृष्ट दर्जाचं मिळालं असं आमदार म्हणतात। मला माहिती नाही ना मला माहिती नाही। एरवी कसं असतं? मस्त होतं, चांगलं असतं? चांगलं असतं। एकूण जर किचनची परिस्थिती पाहायची ते सगळी खराब असते असं आपल्याला पाहायला मिळत असतं। नेमका स्वच्छता तुम्ही ठेवता की नाही या संदर्भातही आक्षेप उचलण्यात आलेत। शौच थिएटर ना ठेवते, शौच व्यवस्थित व्यवस्था ठेव। इथे काही कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत केली आहे, अजून काही लोक आहेत, बातचीत करूया आपण। आपल्यासोबत काही इथले ग्राहक आहेत त्यांच्याशी बातचीत करूया। आमदारांनी आक्षेप घेतलाय की निकृष्ट दर्जाचं जेवण असतं इथे। काल सर त्याबाबत चर्चा होती, ऐकून होतो मी काहीतरी डाळीमध्ये का काहीतरी निघालं म्हणून। म्हणजे कॅन्टीनवाल्यांनी याची काळजी घ्यायला पाहिजे। हा, काळजी घेतलेली नसेल त्यामुळे ते तसं झालेलं असेल। पण ते एकदाच नाही वारंवार होतं असंही आरोप होतो। तसं काही नाही। तुम्ही बसलाय आता, चहा कसा आहे? चहा साधारणतः चांगला चहा आहे, परंतु डाळीच्या बाबतीत काल जे झालंय तर ते समजा चर्चा आहे तशी, काहीतरी खराब निघाली म्हणून। तुम्ही काल होता इकडे? नाही सर, मी नाही। आम्ही तर आंदोलनासाठी आलेलो आहेत, आम्ही शिक्षक आहेत सर, म्हणजे इथल्या बाबतीत आम्हाला काही माहिती नाही। तुम्ही सोबत? हो सोबतच आहे, मी सुद्धा आंदोलनासाठी आलोय। तर काही इथले जे ग्राहक आहेत त्यांच्याशी आपण इथं बातचीत करण्याचा प्रयत्न केला आहे। आपण इथं बघू शकतो आहे की इथनं जे अन्न आहे ते सर्व्ह केलं जात आहे आणि कशा पद्धतीनं ते सर्व्ह केलं जात आहे ते जरा बघूया। आतमधले जे किचन आहे ते देखील इथं आपल्याला इथनं दिसतं आहे, हे देखील तुम्ही इथं बघू शकता की कशा पद्धतीनं हे
जे अन्न आहे ते दिलं जातं आहे आणि एकूणच आमदार प्रतिनिधींकडनं अशा प्रकारे आक्षेप घेतल्यानंतर नेमकं सरकारकडनं काय भूमिका घेण्यात येते, अध्यक्ष या संदर्भात काय भूमिका घेत आहेत हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. एकूणच समिती संदर्भात याकडे तक्रार देखील संजय गायकवाड करणार आहेत. त्यांच्याकडनं देखील या संदर्भात बातचीत जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळेल आणि एकूणच पॉइंट ऑफ ऑर्डरच्या मार्फत आक्षेप किंवा हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केल्यानंतर काय कारवाई होते हे बघणं महत्वाचं असेल. कॅमेरामॅन अनिल सनगरे, अभिषेक मुराळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.